जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचनला 80% अनुदान दिलं जातं आणि याच 80% अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 2019 पासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं, शेततळ्याचं आस्तरीकरण, विविध कृषी सिंचनाच्या साधनं, याचबरोबर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी केंद्र शासनाच्या अनुदानाच्या व्यतिरिक्त 30% आणि 25% पूरक अनुदान दिलं जातं, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना, भूभूधारक शेतकऱ्यांना 75% तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80%च्या प्रमाणामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठीचं अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षाकरता 350 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती, परंतु अद्याप देखील या योजनेच्या अंतर्गत निधीचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आलेलं नव्हतं। याच्यामुळे शेतकऱ्यांना या 55%च्या व्यतिरिक्त ठिबक सिंचन, तुषार सिंचनचं अनुदान मिळालेलं नव्हतं। याच्यामुळे शेतकऱ्यांचा एक विश्वास देखील उडालेला होता की ठिबक सिंचन, तुषार सिंचनला फक्त 55%च अनुदान मिळतं, परंतु मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी ठिबक सिंचनच्या अनुदानासाठी पात्र होतात त्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे 25% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 30% असं अनुदान दिलं जातं। शेततळ्याचं आस्तरीकरण, मागेल त्याला शेततळ्याच्या अंतर्गत शेततळ्यासाठी 75,000 रुपयाचं अनुदान, हे अनुदान देखील दिलं जातं। आणि मित्रांनो, याच योजनेअंतर्गत या दोन्ही बाबीसाठी, ज्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन या बाबीसाठी 140 कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर याच योजनेच्या अंतर्गत 75,000 रुपयाच्या प्रमाणामध्ये अनुदान दिल्या जाणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेकरता 20 कोटी रुपयाचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत या दोन्ही योजनांचं मिळून 150 कोटी रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या दिवसापासून जे शेतकरी या 80% अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।